भारत माता की वंदे. असंच गावची सर्व ग्रामस्थ, व्यासपीठावर सर्व मान्यवर, या भारतीय जनता पार्टीचे आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय सम्राटबाबा महाडिक, आपल्या सर्वांचे लाडके नेते संग्रामभाऊ देशमुख, ज्यांचा नुकताच या पार्टीमध्ये प्रवेश झाला, ते श्री मोहन जगन्नाथ जाधव साहेब, त्यांचे सर्व कार्यकर्ते, असंच गावचे सर्वांना मी या ठिकाणी शतशत धन्यवाद देतो की एका चांगल्या विचारांच्या पार्टीमध्ये आपण आला आहात. खऱ्या अर्थानं आज आपण बघताय की गेले अनेक दिवस न्यूज चॅनलमध्ये काय चाललंय, या भारतीय जनता पार्टीचा वारू जो उधळलंय, आज पश्चिम बंगालची अवस्था असेल, आसामची असेल, पांडिचेरी असेल, खऱ्या अर्थानं सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन निवडून आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आता ज्यांनी वक्त्यांनी भाषण केलं, त्यांचे वक्तव्य ऐकत होतो की ते आवेशपूर्ण आणि वेदनादायी होतं. ज्याने या पार्टीमध्ये 15 वर्ष काम केलं, त्यांचा जर सन्मान उचित प्रकारे राखला जात नाही तर ती पार्टी कधीही उदयास येऊ शकत नाही. दुर्दैवानं आज काँग्रेस असंच झालंय की कार्यकर्त्याला किंमत नाही, जो चाटुकरी करतो, चमचा आहे त्याला किंमत, आपल्या भोवती कोंडळा असतं त्याला किंमत. आणि दुर्दैवानं काँग्रेसची जी अवस्था या देशामध्ये झालेली आहे तीच अवस्था आज या आसाममध्ये दिसून येते. आज मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला. प्रवेशाची कारणं वेदनादायी असतील, परंतु भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की जो प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम करतो. छोट्यातला छोटा कार्यकर्ता, पश्चिम बंगालचं उदाहरण पाहिलं तर 3 महिलांना, अशा महिलांना तिकीट दिली होती ज्या खरोखर विक्टीम होत्या, बलात्कारणी पीडित होत्या. एक तरी महिला अशी होती जी भांडी घासत होती, तिला आमदार केलं. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्ता बेस पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी कुठल्या घराणेशाही बेस असलेली पार्टी नाही आहे. आम्हालाही वेदना होता जेव्हा आम्ही बघतो या सोनेरा खोऱ्यामध्ये ओबीसीचं आरक्षण डावलून वर्षानुवर्ष ओपन असलेली माणसं ओबीसीच्या जागावरती येऊन संविधानाचा हक्क असणाऱ्या ओबीसीच्या हक्कावरती गदा आणतात, आणि हीच माणसं जेव्हा नवी दिल्लीमध्ये संसदेमध्ये संविधान बचावची भाषा करतात तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वेदना होतात. काय चाललंय? एकीकडे म्हणायचं की आरक्षण धोक्यात आहे, संविधान खतरे में आहे, आणि जेव्हा हीच अवस्था जेव्हा सोनखिरे खोऱ्यामध्ये येते तेव्हा संविधान कुठे जातं? या ठिकाणी संविधानाची परिभाषा बदलली जाते. अशा प्रकारे संविधानाचा घात कुठे होत असेल तर या सोनेरा खोऱ्यामध्ये होतोय. दुसऱ्याने केलेल्या कामाचं उद्घाटन करण्याचे व्यस्त असलेले आमदार, मध्यंतरी बघितलं आपण, एक रेल्वेचा पूल होता, उड्डाण पूल होता, पोलीस म्हणला, त्याचं उद्घाटन आमदार साहेबांनी केलं. असंख्य केंद्राच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, आपल्या नावावरती खपून त्याला थुका लावून उद्घाटन करण्याचं काम या ठिकाणी स्थानिक आमदार करत आहे. दुर्दैवानं हा सगळा परिसर घराणेशाहीचा बळी गेलेला आहे. सामान्य कार्यकर्त्याने वर्षानुवर्ष काम केलं तर न्याय दिला जात नाही. जर न्याय देत असेल तर आमचं एकच घर, एकच कुटुंब, जणू पाळण्यात पोरगं जन्मलं त्याचं नामकरण साहेब, दादा, भैया करून मोकळे होतात, आणि इथला सामान्य कार्यकर्ता वर्षानुवर्ष काम करतोय, त्यांच्यावरती निष्ठा ठेवून काम करतोय, पण त्याला कुठे दाद दिली जात नाही, पुढं चल म्हणलं जात नाही. काय हरकत होती हो? या ठिकाणी पंचायत समितीची निवडणूक होती, ओबीसी कार्यकर्ते नाहीत का? विरोधी पक्षामध्ये ओबीसी कार्यकर्ते नाहीत का? कुठलाही एका कार्यकर्त्याला चल उठ बाबा, तुझ्या पाठीची थाप देतो आणि इलेक्शनला उभा राहा, उद्या तू या कडेगाव पंचायत समितीचा सभापती होशील, उपसभापती होशील. पण नाही चाललं त्यांना. कुठून तरी ओबीसी दाखला आणलाच आणि आपल्या घराण्यातला एक माणूस त्या ठिकाणी बसवला. ही घराणेशाही जर मोडीत काढायची असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय कुठलाही पर्याय नाही. भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की आज तुम्ही बघाल, राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचं नाव नितीन नवीन, प्रदेशाचे अध्यक्ष आमचे चव्हाण साहेब, आणि आता जिल्ह्याचे अध्यक्ष आपले सम्राट बाबा महाडिक, कुठल्याही घराणेशाहीचे नसलेले हे सगळे नेते आहेत. स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झालेले नेते आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला न्याय जर कुठे मिळत असेल तर तो भारतीय जनता पार्टीमध्ये मिळत असेल. सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. भारतीय जनता पार्टी हा पक्ष मोठा आहे, ती संघटन मोठे आहे. प्रत्येकाला या ठिकाणी समाविष्ट केलं जाईल, प्रत्येकाला या ठिकाणी न्याय दिला जाईल, प्रत्येक हाताला काम दिलं जाईल. ते हात जे वर्षानुवर्ष फक्त गुलामगिरी आणि सलाम करत होते, त्यांना खऱ्या अर्थानं देशभक्तीचं काम जर कुठं मिळत असेल ते भारतीय जनता पार्टीमध्ये मिळत असेल. अशा प्रकारे
भारतीय जनता पार्टी ही आज तुम्ही बघताय, म्हणजे मला आश्चर्य वाटलं की बंगाल झालं, आसाम झालं, पॉंडिचेरी झालं, ह्याचं वादळ कुठं आसाममध्ये आलंय का? आज आपण एक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। हीच पोचपावती आहे की भारतीय जनता पार्टी आज ग्रामीण भागामध्ये, तळागाळामध्ये, खेडापाड्यामध्ये गेलेला खरा पक्ष आहे। मी सर्व ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांचं स्वागत करतो। भारतीय जनता पार्टीमध्ये आपलं उज्ज्वल भविष्य आहे। भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद।